श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी विमा लोकपाल जनजागरूकता दिवस देशभर साजरा केला जातो. विमा लोकपाल दिवस हा विमाधारकांच्या हक्कांसाठी समर्पित एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी विम्याबाबत, विशेषतः विमा लोकपालाबाबत जनजागरूकता निर्माण केली जाते. आपल्या जीवनात विम्याचं जे महत्त्व आहे तितकंच महत्त्व विमा लोकपालाचंही आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण विमा लोकपाल, त्याची गरज आणि त्याचं कार्य याबाबत अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, इन्शुरन्स अर्थात विमा. विमा म्हणजे एक आर्थिक करार ज्यामध्ये विमा कंपनी विमाधारकाला एक निश्चित प्रीमियम किंवा विशिष्ट रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात काही निर्धारित धोक्यांपासून आर्थिक संरक्षण देण्याची हमी देते. अनपेक्षित तोट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी किंवा भविष्यातील अनिश्चिततेविरुद्ध सुरक्षा कवच मिळवण्यासाठी विमा पॉलिसी घेतली जाते. आयुष्याशी संबंधित धोक्यांसाठी लाईफ इन्शुरन्स किंवा जीवन विमा, मालमत्ता, आरोग्य, वाहनं इत्यादीसाठी सर्वसाधारण विमा असे विम्याचे ढोबळ प्रकार आहेत हे आपण जाणतो. विम्यामधून आर्थिक सुरक्षितता, मानसिक शांती, भविष्यातील आर्थिक नियोजन, कर्ज संरक्षण अशा अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. मनुष्याच्या जीवनातील अपघात, आजारपण, मृत्यू, मालमत्तेचं नुकसान अशा अनेक अनपेक्षित धोक्यांपासून आर्थिक संरक्षण देणारं एक सुरक्षा कवच म्हणजे विमा हेही आपण जाणतोच. श्रोते हो, विम्याच्या जोडीनेच येणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे इन्शुरन्स ओंबडसमन अर्थात विमा लोकपाल. विमा लोकपाल संस्था ही एक अर्धन्यायिक संस्था आहे. ही संस्था विमा कंपन्या आणि विमाधारकांमधील तक्रारींचं निराकरण करत असते. विमाधारकांना व्यस्त, वेगवान आणि तंत्रशुद्ध पद्धतीने न्याय देणारी सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून देण्याचं काम विमा लोकपाल करत असते. यामुळे विमाधारकांना कमी खर्चात आणि कमी वेळेत न्याय मिळू शकतो. विमा कंपनीकडून कोणत्याही दाव्याला नकार मिळाला किंवा अयोग्य कारणांसह विमा कंपनीने विम्याचा दावा रद्द केला, दाव्याच्या प्रत्यक्ष रकमेपेक्षा किंवा झालेल्या नुकसानापेक्षा कमी रक्कम दिली, दाव्याचा निकाल लवकर लागला नाही, विमा पॉलिसीच्या अटी आणि कलमांचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि विमा कंपनीने आपली तक्रार ऐकली नाही किंवा योग्य प्रतिसाद दिला नाही, तर विमा लोकपाल या तक्रार निवारण यंत्रणेची विमाधारकाला मदत घेता येते. थोडक्यात म्हणजे जशी आजारपणासाठी डॉक्टरची गरज तशीच विमा संबंधित समस्या उद्भवल्यास लोकपालाची. अर्थात सर्व काही सुरळीत असताना मात्र लोकपालाची गरज भासतच नाही. आजच्या विमा लोकपाल जनजागृती दिनानिमित्त ठाणे विमा लोकपाल कार्यालयाचे कार्यालयीन अधिकारी उमेश सिन्हा यांनी विमा लोकपाल दिनाविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, इन्शुरन्स ऑम्बड्समन डे म्हणजे विमा लोकपाल दिवस हा विमाधारक जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे की नागरिकांना, विशेषतः विमा पॉलिसी धारकांना या संस्थेबद्दल माहिती मिळावी, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, सुनावणी पद्धत तसेच प्रकरणांचे मोफत, जलद आणि ठराविक वेळेत निपटारा कसा होतो हे समजावे. महत्वाची गोष्ट म्हणजे तक्रार नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. तक्रार अर्जासाठी किंवा सुनावणीसाठी कुठलाही शुल्क आकारला जात नाही. माझ्या सर्व पॉलिसी धारक बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी या सेवेचा उपयोग करून आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि जागरूक नागरिक म्हणून सहभागी व्हावे. श्रोते हो, जेव्हा विमा पॉलिसीमध्ये क्लेम किंवा दावा दाखल केला जातो त्यानंतर जर विमा कंपनीने समाधानकारक कार्यवाही केली नाही तर आपल्याला आधी विमा कंपनीकडे दाद मागता येते. मात्र त्यानेही समाधान झालं नाही तर आपण विमा लोकपालाची मदत घेऊ शकतो. विमा लोकपालाची मदत कशी घेता येईल आणि त्याचं काम नक्की कसं चालतं याविषयी अधिक माहिती ऐकूया विमा मध्यस्थ कार्यालयाचे सहाय्यक सचिव अरुण सावंत यांच्याकडून. भारत सरकारने नोव्हेंबर 1998 मध्ये विमा लोकपाल विमा संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट विमा पॉलिसी धारकांच्या तक्रारीचे निवारण करण्याची प्रक्रिया,
जलद आणि व्यवस्थित करणे आहे. या दाव्यांचे निवारणात येणाऱ्या सर्व समस्या कमी करणे हे लोकपालाचे उद्दिष्ट आहे. विम्यामध्ये लोकपाल स्थापनेचा मूळ उद्देश पॉलिसी धारकांच्या तक्रारींचे प्रभावी, कार्यक्षम आणि निपक्षपातीपणाने निराकरण प्रदान करणे आहे. ताज्या अहवालानुसार भारतात 18 विमा लोकपाल आहेत. तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्रामधील कोणत्या पण लोकपालाशी संपर्क करू शकता. लोकपाल संस्थेचे उद्दिष्ट विमा कंपन्या आणि त्यांचे एजंट आणि मध्यस्थांकडून वैयक्तिक विमा, समूह विमा, एकल मालकी किंवा सूक्ष्म उद्योगांना जारी केलेल्या पॉलिसींचे सर्व तक्रारींचे किफायतशीर आणि निपक्ष पद्धतीने निराकरण करणे हा उद्देश आहे. विमा कंपन्यांकडून टर्म पॉलिसी दाव्यांचा कोणत्याही अंशतः किंवा संपूर्ण नकार देणे, भरलेल्या किंवा देय असलेल्या प्रीमियम्सबद्दल कोणताही वाद किंवा मतभेद असल्यास तक्रारींवरती न्याय देणे, विमा करार किंवा पॉलिसी कागदपत्रांच्या अटी आणि शर्यतीमध्ये कोणतीही विसंगती किंवा चुकीचे प्रतिनिधित्व असल्यास त्याच्यावर न्याय देणे, तक्रारींच्या निवारणांशी संबंधित कोणत्याही तक्रारींवर न्याय देणे, पॉलिसी धारकाने निवडलेल्या पॉलिसीपेक्षा वेगळी पॉलिसी जारी करण्यात आली असेल तर त्यावर न्याय देणे, प्रीमियम भरल्यानंतरही विमा न देणे या तक्रारींवरती न्याय देणे, विमा कायदा 1938च्या अटी आणि वैशिष्ट्याप्रमाणे उल्लंघन करणारी इतर कोणतीही बाब, उदाहरणार्थ विमा कंपन्यांकडून मुदत विमावर लाभ नाकारणे आणि विमा धारकांना मिळणाऱ्या सेवाविषयी तक्रारी यांच्यावरती न्यायनिवाडा करणे. विमा लोकपाल कार्यालयाची वैशिष्ट्ये पूर्णपणे मोफत, किफायतशीर आणि जलद सेवा. ऑनलाईन तक्रार प्रणाली म्हणजे कोणताही तक्रारदार आपली तक्रार ऑनलाईन सुद्धा रजिस्टर करू शकतो. तक्रारदाराला कुठूनही ऑनलाईन सुनावणीला हजेरी लावता येते, म्हणजे प्रत्यक्षात हजर न होता सुद्धा ऑनलाईन तो आपली गाऱ्हाणे मांडू शकतो. विमा लोकपालांचा ऑनलाईन निर्णय निकालाची एक प्रत ईमेलद्वारा तक्रारदाराला पाठवली जाते आणि एकदा दिलेल्या निवाड्याचे इन्शुरन्स कंपनीने 30 दिवसांच्या आत पालन करणे आवश्यक आहे. विमा लोकपालांसमोर तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार ही भारतातील विमा कंपन्यांनी जारी केलेल्या जीवन विमा, सामान्य विमा किंवा आरोग्य विमा पॉलिसींशी संबंधित असावी. तक्रार ही वैयक्तिक विमा, समूह विमा पॉलिसी किंवा एकल मालकीचा फर्म आणि सूक्ष्म उद्योगांना जारी केलेल्या पॉलिसींशी संबंधित असावी. तक्रार पॉलिसीधारक स्वतः किंवा पॉलिसीमध्ये नोंदवलेल्या कायदेशीर वारसदार किंवा नामांकित व्यक्तीद्वारा करता येते. विमा कंपनीने पूर्णपणे किंवा अंशतः नाकारलेल्या तक्रारींशी संबंधित असलेली तक्रार पॉलिसीधारकाला करता येते. पॉलिसीधारकाला तक्रार विमा कंपनीने नाकारलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत विमा लोकपालांकडे करता येते. विमा लोकपालाकडे येण्याआधी पॉलिसीधारकांनी कंपनीच्या ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरला एक तक्रारीची प्रत देणे आवश्यक आहे. ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरनी या तक्रारीचे उत्तर 1 महिन्याच्या आत देणे आवश्यक आहे. जर का काही उत्तर न आल्यास पॉलिसीधारक विमा लोकपालकडे आपली तक्रार करू शकतो आणि इतर कोणत्याही मंचात किंवा न्यायालयीन खटला सुरू असलेल्या प्रकरणांवर विचार केला जाऊ शकत नाही. मी हे सांगू इच्छितो की विमा लोकपाल दिन हा पॉलिसीधारक जागृता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्देश पॉलिसीधारकांना या संस्थेबद्दल माहिती देणे आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, सुनावणीची प्रक्रिया किंवा प्रकरणे मोफत, जलद आणि कालबद्ध पद्धतीने कसे सोडवले जातात याचे ज्ञान देणे हा विमा लोकपाल दिनाचं महत्त्व आहे. नागरिकांनी त्यांच्या हक्काबद्दल जागरूक असलेच पाहिजे. जेव्हा जेव्हा त्यांना असे वाटते की त्यांचा दावा विमा कंपनीने अन्यायपणे नाकारलेला आहे किंवा त्यांच्या तक्रारींचे 1 महिन्याच्या आत विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही, तर त्यांनी त्यांच्या
अधिनिवास क्षेत्रातील विमा लोकपालाकडे तक्रार दाखल करावी. श्रोते हो, विमा पॉलिसी विकत घेत असतानाच अनेक छोट्या छोट्या गोष्टी विमाधारकांनी पाहणे, माहिती करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा विमा एजंट पॉलिसी विकण्याकरता काही आमिष दाखवतात. कधी अटी आणि नियमात जे नाही ते आहे असं भासवतात. मात्र विमा घेताना प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं हे खूप गरजेचं असतं. विमा घेताना अनेक कागदपत्रांवर सह्या केल्या जातात. अनेकदा अटी आणि शर्ती न वाचताच आपण पॉलिसी घेतो आणि मग पश्चात्ताप करावा लागतो. प्रत्येक कागद वाचून त्यातील काही गोष्ट न कळल्यास त्याची पूर्ण माहिती करून घेऊन समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर मगच पॉलिसी खरेदीच्या कागदपत्रांवर सह्या करणं हे खरं शहाणपणाचं लक्षण आहे. यामुळे आपल्याला पॉलिसीबाबत दावा आल्यानंतर ज्या कारणांसाठी पॉलिसी घेतली आहे त्याचा योग्य तो आणि समाधानकारक लाभ जरूर घेता येईल. आणि यामुळे विमा कंपनीकडे दावा दाखल करणं किंवा सरतेशेवटी विमा लोकपालाकडे जाणं हे निश्चितपणे टाळता येईल. आजच्या विमा लोकपाल दिनी हीच खरी जागरूकता ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.